माझं नाव राणी दीपक गालफाडे. मी राहते सरकोलीत. माझे मिस्टर 10 वर्ष झालं इटू पेन कारखान्यावरती काम करतात. त्यांना भरपूर पेमेंट पण आहे कारखान्यावर, पण त्यांनी पगार ते व्यवस्थित ठेवत नाहीत जपून आणि दारू पिऊन उद्ध्वस्त करतात. माझा एक मुलगा 2 महिने झाले पुण्याला मी शाळेला घातलाय. त्याची फी भरण्यास इथपर्यंत माझ्याकडे पैसे नसतात. मी लोकांचं रोज कष्ट करते. ते कष्ट केलं तरी ते आम्ही घरी आणून खायचा प्रयत्न केला तरी माझे मिस्टर खाऊ देत नाहीत. रात्रून रात्र दावा आणतात, पास घेतात, औषध पेतात. ह्याच्यामुळे मला मानसिक त्रास होतो. मी रात्रभर झोपत नाही. माझ्या सासूला त्रास होतो, माझ्या सासऱ्यांना त्रास होतो, माझे सगळ्यांना त्रास होतोय. पण आम्हाला ही दारूबंदी झाली पाहिजे आमच्या गावातली. आज आम्ही मोर्चा आणलाय पंढरपूरला पोलीस स्टेशनला, कारण सरकुलीतली दारूबंदी करण्यासाठी. दारूबंदी जर नाही झाली तर काय होईल? मग शेवट आमच्याकडे पर्याय आहे आत्महत्या करण्याचा, आणि हे मी प्रयत्न पण करून बघितलेला आहे. मग स्वतः मला निर्णय घ्यावा लागल. नमस्कार, मी प्रमोदिनी दत्तात्रय भोसले, गाव सरकोली. आमच्या गावात दारूबंदी पाहिजे आम्हाला, कारण सगळ्या महिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या सगळं त्यांचं नुकसान व्हायला लागले. बायका दिवसभर लोकांच्या शेतात कामाला जातात, आले की त्यांचे नवरे पैसे घेण्यासाठी मारतात. त्यांना कुठलंच हे नाही. 10-15 वर्ष झालं चालूच आहे. कोरोनापासून जास्त प्रमाण वाढले ह्याचं. आज आम्ही पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन आले. सगळ्या ज्या दारू पितात त्यांचे नवरे ते सगळ्या घेऊन आले. दारूबंदी पाहिजे आम्हाला फक्त गावची. सरांनी घेतलं निवेदन, ढगे सरांनी ते सांगतील. ज्योती महावीर खरात ही माझे मिस्टर खूप दारू पितात. त्यांना 25 वर्ष झालं व्यसन आहे, आणि ती रोज मारहाण करतात. कामावरून आलं का घरात काय बनवू देत नाहीत, खाऊ देत नाहीत. लेकरं बाळ अशी दिसदाड्या हिंडतात. मग ह्या माणसाला काय करायचं? व्यसन दारूबंदी झालीच पाहिजे. आणि मोर्चा त्यासाठी आम्ही घेऊन आलोय. आणि माझी मुलगी सरकुल गावात दिली होती, आणि तिचं मिस्टर असं दारू पिऊन वारले. 4 माणसं एकाच घरातली संपली. भरपूर आहे ती नाव आम्ही सांगणार नाही त्यांची. 10-15 जण आहे ती, आणि लपून दारू विकते ती. दिवसभर आमची माणसं दारू पिऊन घरात पडून असते ती. आम्ही काम करतो, आमची लेकर बाळ जगवतो. मग यांना काही घेणं देणं नाही. एकतर दारू बंदी करा, नाहीतर आम्हाला मरण्याशिवाय पर्याय.